जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी ते सिंचन पोहोचील शेतकऱ्यांना अगोदर जमीन सिंचनाकरता किंवा शेती सिंचनाकरता त्या पाण्याची व्यवस्था केली जाईल. परंतु पाणी तर जळगावच्या शेतकऱ्याला मिळतच नाही. सर्व जळगाव MIDC आणि जळगावच्या त्या मोठ्या श्रीमंत लोकांना ते पाणी पुरवलं जातं आणि खेड्यापाड्याच्या लोकांना अहो आता हसायसारखी जर म्हटलं शौचालयाला जर गेला माणूस तर त्याला पाणी मिळत नाही, ते दगडाचा उपयोग करावा लागतो. याचा विचार करायला पाहिजे यांनी. याच्याकरता वाघूर धरण केलंय का? ज्या लोकांनी वाघूर धरणाच्या किनाऱ्यावरती जन्म घेतला त्या लोकांना तिथे पाणी पाहायला मिळत नाही, तर असतात खालचे लोक वरती सर्व पाणी अडवलेलं आहे आणि सर्व पाणी तिकडे जळगाव शहराला जात आहे. मग या खेड्याच्या लोकांनी का मरून जायचं? आणि तुम्ही तर गाड्या घेऊन घेऊन फिरताय की बुवा चला तिथे असं आहे तिथे तसं आहे, इथे आलो तर इथे तर काहीच नाही आहे. काय इथे बाबा वाघूर धरण असल्यामुळे तुमच्या शेतीला पाणी मिळतं का? या गोष्टी खोट्या आहे. आम्हाला मिळत नाही. पाणी मिळालं असतं तर आम्ही इथे यांनी काय सांगितलं, मुख्य उद्देश असा आहे की शेती सिंचनाकरता तुमचा समृद्धी विषय तिथे मांडला जाईल, की नरेंद्र मोदी साहेबांपर्यंत हा विषय मांडला जाईल. इथे तर कोणीच नाही आहे. कसं काय जाईल तो मोदीपर्यंत विषय? एक मिनिट बाबा बोला. तर हे जे आहे ना, आता कोणी केंद्र सरकारने कदाचित घेतली असेल योजना, पण हे 10 वर्षापासून माझ्या शेतात पाईपलाईनचा हा प्रोजेक्ट, पहिला प्रोजेक्ट हा तिथे माझ्या शेतापर्यंत आलेला नाही. कुठे? जळगाव खुर्द शिवार आणि कळगाव शिवारात तिथे पाईपलाईन होऊन तो हॉल माझ्या शेतामध्ये बनवलेली आहे, उघडलेला आहे. सगळे तोडफोड होते आणि पाणी ठसून आम्ही कंप्लेंट केली. कलेक्टरला विचारलं की का रे बाबा धरण उद्देश काय होता हे आम्हाला कळवा. तर म्हणे 100% कृषीसाठी, पण कृषीला एक थेंबही पाणी नव्हतं. आता तरी त्या जामनेर तालुक्यात हे कोणते आपल्या गिरीश महाजनने तरी दिलं, तिथे बरंच पाणी 2-4 वर्षापासून दिलं जात. तुम्हाला शासनाच्या योजना तुमच्यापर्यंत येतात का? अरे ऐकलं का की किती वर्ष झालं पाईपलाईन तिथे काही नाहीये. सगळं उलट हे शेतकऱ्याच्या नावावर गोंडस हे करून धंदा पैसे कमावण्याच्या धंद्यात सामील झाले आणि कदाचित केंद्राला जाग आली असेल आणि कृती करायची असेल तर हे जे अन्याय करणारे यांना फासावर पळवा. त्या सुरेश जैनला अगोदर बोलवा जो ठसून दादा म्हणत होता आणि शहराला पाणी पुरवठा व्हायला नको आहे असे आम्ही विरोधक नाही, पण त्यांच्यासाठी शेतकऱ्याची योजना तिकडे का वळवायची? हे यांना सक्षम थांबून त्यांच्यासाठी वेगळा प्रोजेक्ट करायला पाहिजे होता की नाही? ती जबाबदारी होती. पण हे जाणीवपूर्वक केलं. सुरेश जैनला फासावर पळवा, तो सगळ्यात शेतकऱ्यांचा दुष्ट हे आणि हे राजकारण ज्या दादागिरीवर चालतंय ते तेव्हा बोलवा आता स्टेजवर, तर हे सभा होईल. सरकारला पाणी मिळतंय का? अरे ऐकलं का? समजतं का?